नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका व लहुजी साम्राज्य अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 1/8/2025 रोजी सकाळी 10 वाजता अकलूज येथे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉक्टर M.K. इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण भागातील समाज बांधवांना जयंती साजरी करता यावी यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 23 पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना 5,000 वह्यांचे वाटप, 100 मुलींच्या नावावर 5,000 रुपयांची बँकेची ठेव पावती वाटप आणि अकलूज नगर परिषद मधील स्वच्छता विभागातील कष्टकरी श्रमिक महिलांना भरजरी साडीचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नवनाथ साठे व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे ज्येष्ठ नेते, राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब इनामदार प्रास्ताविक करताना म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचे आदरस्थान आपले लाडकीने डॉक्टर M.K. इनामदार, तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोरे साहेब, जनसेवा संघटनेचे सतीश नाना पालकर, अण्णासाहेब शिंदे आणि सर्व उपस्थित असलेले जनसेवेचे कार्यकर्ते, ह्या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले त्यांचे अकलूज शहरचे अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे, त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या आमचे नेते आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून महापुरुषाची आठवण नेहमी राहावी. एक नवाभाऊंचं कार्य बघितलं तर आपण नेहमी गोरगरिबासाठी प्रेरणादायी आहे की एवढा मोठा कार्यक्रम करत असताना त्यांनी स्वतःची उंची वाढवावी, अगर स्वतःला मोठेपणा मिळवावा हा हेतू त्याच्या पाठीमागे नसो, आपल्या खऱ्या कष्टकरी गोरगरीब मजुरांचा आणि सर्व कार्यकर्त्यांना ह्यात सामावून घेऊन एक आपल्या घरातला कार्यक्रम आहे असे ह्या पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. ह्या कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या विचारातून हे नियोजन केलेलं आहे आणि महापुरुषांची आठवण आपल्याला नेहमी राहावी. प्रत्येक गावात अण्णाभाऊंचा पुतळा असला म्हणजे महापुरुषाची आठवण, आणि आपण जर थोडं त्यांच्या सकाळचं आपण त्यांचं दर्शन घेतलं तर नक्कीच आपल्याला आठवतं की आपण कसं वागलं पाहिजे, कसं समाजात राहिलं पाहिजे. गोरगरिबाचं काम करत असताना त्या जवळजवळ आज नवाभाऊने आजच्या 100 मुलींना 5,000 प्रमाणे एफडी केलेले आहे. म्हणजे आता जवळजवळ 647 महिलांना त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणा शिक्षणासाठी या निधीचा उपयोग होत आहे. म्हणून नवाभाऊने अतिशय चांगला कार्यक्रम या माध्यमातून घेतला आणि प्रत्येक मुलीला 5,000 रुपयाचे एफडी करण्याचं काम केलेलं आहे. तसंच कष्टकरी सफाई कामगार महिला असतील, ह्या सुद्धा कुठंतरी वंचित राहू नये, ह्यांनी सुद्धा समाजासाठीच काम केलं. हे सुद्धा आपल्या स्वच्छतेचं वावरात जर आपली पाटापासून काम करतात तर मग त्यांचा तरी कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून त्यांना सुद्धा या महिलांना नवभावने आणि जनसेवा संघटनेच्या माध्यमातून साडी देऊन उद्याची भाऊबीज म्हणून आपल्या नवभावाने डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या महिलांना साडी वाटपाचं काम होणार आहे. तसेच
वृक्षारोपण हे सुद्धा अतिशय काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राहिला पाहिजे यासाठी आणि एक उच्च विद्या उपशीचं जर नेतृत्व आपल्याला लाभलं, त्या नेतृत्वाच्या विचारानं जर आपण काम करत गेलो तर नक्कीच समाजोपयोगी कामे होतील असं मला अगदी ठामपणे सांगायचं आहे. वृक्षारोपणाची सुद्धा काळाची गरज आहे. त्यासाठी नावाभावाने आपल्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी आर्थिक परिस्थिती घरची नसते, त्यांना कुठेतरी मदत व्हावी, त्यांना कुठेतरी शिक्षणाला वाव मिळावा म्हणून त्यांनी 5,000 वह्याचं वाटप त्यांनी ठेवलेलं आहे. अशा विविध कार्यक्रम ह्या अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आपण पाहतोय. म्हणूनच मी सर्वांना अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करून सहर्ष स्वागत करतो. मला प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल नावाभाव त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि माझे मी प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनसेवा.